तेच 10 नंबरची लक्षवेधी आहे ती 10 नंबरची आपण 1 नंबरची वाचताय 10 नंबरची वाच लक्षवेधी क्रमांक 10 त्यांचं नाव आहे त्यात त्यांनी नाव आहे चला मग आता पुढे काय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो समजा लक्षवेधी त्यांना त्याच्याविषयी नाव असलं तरी त्याच्याविषयी फार चला माहिती लक्षवेधी जे सदस्य जे त्यांनी मांडले ते उपस्थित नाही आहे तर त्याचं उत्तर देणं योग्य होणार स्वरूपात लेखी स्वरूपात आपण पाठवू शकतो सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून आज घेणार कार्यक्रम पत्रिकेवर आता दालनात ठरवून तुम्हाला मग आम्हाला कळवा तसं कारण का रेग्युलरच्या बिझनेसच्या वेळेला आम्ही गैरहजर असू आणि तुम्ही पुकाराल आणि आम्ही आज सकाळी येऊन पण आमची लक्षवेधी नाही आहे की सभागृहामध्ये जे आता सदस्य उपस्थित आहेत त्यांच्याच लक्षवेध्या तुम्ही पुढे घ्याव्यात नाहीतर ही प्रथा पडेल की ज्या स्पेशल सेटिंग असतं त्यावेळी यायचं नाही आणि आलेलं नाही त्या लक्षवेधी उरल्या की पुढच्या रेग्युलर कामकाजामध्ये त्या सगळ्या जातात ज्या ठिकाणी आता सन्माननीय सदस्य उपस्थित आहेत त्यांच्याच लक्षवेध्या पुढे घ्याव्या कारण शेवटी प्रत्येक सदस्याची देखील जबाबदारी आहे आपण लक्षवेधी मांडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहणं ही त्यांची जबाबदारी आहे आज बघा दोन्ही होत आहे आज काही सदस्य अनुपस्थित आहे तसेच काही मंत्री महोदय सुद्धा नाही आहे तर नाही कसं आहे ज्यांचे नाव आता लक्षवेधीमध्ये आलं स्पेशल सिटिंग मध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण की बरेच लक्षवेधी आहेत पण त्यांनी हजर सुद्धा असा राहायला पाहिजे सदस्यांची लक्षवेधी लागलेली आहे पटलावरती आहे त्या सदस्याची जबाबदारी आहे की या सभागृहात हजर राहणं माननीय मंत्री महोदयांना अनेक कामं असतात परिषदेची ब्रीफिंग असते विधानसभेची ब्रीफिंग असते अनेक प्रस्तावाच्या ब्रीफिंग असतात त्यामुळे एखादे मंत्री महोदय जर त्यावेळेला गैरहजर असतील तर ती लक्षवेधी पुढे घेतली तर त्याला न्याय म्हणायचं परंतु लक्षवेधी आहेत मंत्री महोदय आहे आणि सदस्य नाही आहेत आणि मग त्याची पुढे ढकलून पुन्हा दुसऱ्या विषयी घ्यायचं हे योग्य नाही आपण नियम बनवा की ज्या सदस्याला या ठिकाणी लक्षवेधी आल्यानंतर तो हजर असेल तरच ती लक्षवेधी घ्यायची आणि गैरहजर असेल पूर्ण वेळा करता तर घेऊ नका ती ड्रॉप करा चला आज सकाळी सन्माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला जे काही या ठिकाणी त्यांचं मत मांडलं त्याच्या मताशी सहमत आहे रात्री 12 वाजता लक्षवेधीची माहिती मिळते सकाळी 9 वाजता सभागृह असतं ब्रीफिंग कधी घ्यायचं अधिकाऱ्यांनी आम्हाला ब्रीफ कधी करायचं माहिती कधी कलेक्ट करायची थोडंसं याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घेतला पाहिजे तर तुम्ही निदान 5 वाजेपर्यंत जरी दिली पाहिजे नाहीतर मग ती नंतरच्या आठवड्यामध्ये तरी लावली पाहिजे नाही ऑलरेडी ती आधी झाली पाहिजे मान्य मंत्री महोदयांना ब्रीफिंग घ्यायला लागतं आम्ही मान्य करतो पण खरोखरच विधानसभेच्या अध्यक्षांनी न्याय मिळावा म्हणून जर ही प्रथा सुरू केली असेल तर सदस्याची देखील जबाबदारी आहे ठीक आहे ना अधिवेशन 2 आठवड्याच आहे ना 2 आठवड्याच्या अधिवेशनानंतर पुढच्या अधिवेशनाची सदस्याला वाट बघायला लागते त्यामुळे मंत्री महोदय आपण थोडा त्रास घ्या तसदी घ्या या महाराष्ट्र हितासाठी चला